वर्सेस घोडबंदर मास्टर्स आणि या दोन संघांच्या दरम्यान तर एक मोठी लढत त्या कोलशेच्या नगरीमध्ये आपण पाहिली होती आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर आर के मोरवा या संघाला पराभूत करून घोडबंदर संघानं मात्र आपलं वर्चस्व दाखवलं होतं. तो पहिला विजयी संपादन केला होता घोडबंदर मास्टर्स या संघानं. तर पुन्हा एकदा घोडबंदर संघ सातत्याने सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा यशस्वी संघनायक म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहतोय प्रभाकर मात्रे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ब्रायन. ही सलामीची जोडी घोडबंदर संघाची मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतायत डॉक्टर डाकी. पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात. चला जेवून घ्यायचं आहे. जे संघ खेळून झालेत कोळशेत पाणजू जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. व्यासपीठावर आपण पाहतायत भगवंतदादा पाटील आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव, त्यानंतर भरत वैती जे इंजर्ड झाले होते, खास करून कांदरपाड्याच्या स्पर्धेमध्ये आपण पहिला दुखापत झाली होती, मात्र आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी भरत वैती या ठिकाणी आलेले आहेत. सुरेख सुरेख गोलंदाजी. आज ज्या वेळेस घोडबंदर संघ विश्रांती घेत होता डगआउट मध्ये, त्यावेळेस वाघवेळ संघ विश्रांती नव्हता घेत मित्रांनो. वाघवेळ संघ आपला माइंड चालवत होता की घोडबंदर संघाला कसं थांबवायचं आहे. मोहन गोंधळे जे वाघवेळ संघाचे मित्र म्हणेल कोच असं देखील म्हणू शकतो, हे अध्यक्ष आहेत वाघवेळ मास्टर संघाचे, यांच्याकडून थोडंसं चर्चा केली गेली. यावेळेस आडव्या बॅटने नटराज टोक खेळला जातोय, चेंडू मात्र निघून जातोय फाईनच्या दिशेने, येतोय प्रभाकर मात्रे यांच्या बॅटमधून फाईन चौकार. लक्षात घ्या भरत राऊत आपले एक माजी खेळाडू राम पाटील यांचं नकच एन्जिओप्लास्टी झालेली आहे. काही कारणास्तव ते आज इथे येऊ शकले नाही आहेत. आपल्या सदिच्छा त्यांच्या सर्वांच्या पाठी आहेत असं समजून त्यांना आपण नक्कीच बरं होण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. नक्कीच गेट वेल सून मिस्टर हरराम पाटील, लवकर बऱ्या व्हा आणि लवकर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या. अबाव 65च्या बऱ्याचशा स्पर्धा मित्रांनो या व्यक्तीनं खास करून बोरिवली संघाला जिंकून दिलेले आहेत, हे देखील विसरता कामा नाहीये. प्लेसमेंटच्या माध्यमातून यावेळेस गॅपमध्ये थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये चेंडूला खेळून काढतो प्रभाकर मात्रे, सिंगल वेगानं पूर्ण केला, तितक्याच वेगानं 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी, मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय घोडबंदर या संघाचा. आज जे मैदान मित्रांनो खऱ्या अर्थानं कोणी विचार देखील केला नसेल. जे प्रेक्षक मित्रांनो अजूनही लाईव्ह स्पर्धा पाहतायत ते अजूनही मला विचारत आहेत की हे मैदान नक्की कोणतं आहे, तुम्ही मला फसवत आहेत. हे मैदान पाटील मैदान नाहीये. एखादा आगरी व्यक्ती मित्रांनो इतकी मोठी प्रगती करतोय ही आपल्यासाठी आपल्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मित्र भगवंतदादा पाटील, माझी तरी अशी इच्छा आहे की एक मोठा सन्मान या व्यक्तीचा करायला हवा, कारण या व्यक्तीमुळे आज आपल्याला हे मैदान इथे उपलब्ध झालेलं आहे. धन्यवाद कमलाकरजी पाटील साहेब आणि संपूर्ण पाटील कुटुंबीय, आपले सदस्य आभार. भगवंतदादा पाटीलने देखील 2 दिवस या मैदानावर हजेरी लावली होती आणि खरोखरच अभिमानाची बाब आहे. मी ज्या ज्या ठिकाणी नक्कीच समालोचन करण्यासाठी जाईल त्या वेळेस कमलाकरजी पाटील साहेब तुमचा उल्लेख नेहमी आणि सातत्याने मी करत राहील. आपल्या या मैदानाविषयी मी नेहमी नक्कीच संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये माहिती पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. धन्यवाद संपूर्ण पाटील कुटुंबीय. वळतोय सामन्याच्या दिशेने मित्रांनो. जवळपास आपण पाहतोय पहिला धक्का दिला जातोय घोडबंदर मास्टर्सच्या संघाला. प्रभाकर मात्रे यावेळेस बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. घोडबंदर संघ आजवर घोडबंदर संघाच्या खेळीचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर घोडबंदर संघ नेहमी सातत्याने अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतोय आणि अग्रेसिव्ह क्रिकेटमुळेच मी म्हणेन घोडबंदर संघ टॉप रँकिंग मध्ये आहे. कारण समोर कधी हा संघ आपल्यावर कधीही प्रेशर आणत नाहीये, तर समोरच्यावर प्रेशर कसं द्यायचं हा गुणधर्म आहे घोडबंदर मास्टर्स संघाचा आणि या कारणास्तव हा संघ पुढे आहे. धावसंख्या आपण 5 पाहतोय मित्रांनो. स्ट्राईकला आपण पाहतोय रवी वैती, आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. 4 षटकांचा सामना, एक वेगळी रणनीती कदाचित असेल घोडबंदर या संघाची. मगाशी आपण पाहिलं तर जवळपास 71 धावा, एक मोठं टार्गेट घोडबंदर संघानं उभारलं. खास करून म्हणायचं गेलं तर नारंगी सारख्या एका बलाढ्य संघासमोर जरा काही ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या तिकडे पाण्याचे घेऊन जायचं जार जार. पुन्हा एकदा हा चेंडू इथे देखील मिस केला जातोय. मिस्टर डॉक्टर स्मार्ट इथे मात्र आपला स्मार्टनेस पण दाखवताना अप्रतिम गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. ST to ST गोलंदाजी न करता, विकेट टू विकेट गोलंदाजी न करता
फलंदाजाच्या शरीरापासून कसं लांब राहता येईल याचा हा प्रयत्न करतोय. मात्र डॉक्टर आहेत आणि डॉक्टर लोकांना खास करून पेशंटच्या जवळ जावं लागतं. इथे मात्र डॉक्टर गोलंदाजी करताना बॅट्समॅनच्या मात्र जवळ जात नाहीये, थोडासा लांब राहतोय, जेणेकरून मोठे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी मिस्टर डॉक्टर डाकी. धावसंख्या 5, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरेख चेंडू यावेळेस पॅरलल फ्लाइट दिली गेली, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, फेकी चुकीची, अखूड फेकी केली गेली आणि यामुळेच या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट ब्रायन अँड रवी. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. किशोर पाटील जरा पाण्याची व्यवस्था बघा, जरा पाणी संपलेलं आहे काही ठिकाणी. किशोर अनंत पाटील तिकडे नाही, सर्व ठिकाणी पाणी संपलेलं आहे, जरा पाणी बघा. भगवान पाटील, किशोरदा तुला भगवान पाटील बोलत आहेत, मी नाही. पाणी संपलेलं आहे सर्व टेंटमध्ये. टेंटमध्ये पाणी नाही आहे, टेंटमध्ये पाणी पोचवा. धावसंख्या आहे 7, पहिले षटक पूर्ण होते. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत खेळली जाणारी ही स्पर्धा. समाजाचे ध्येय जर आपण पाहिलं तर आगरी कोळी समाज एकत्र करून संपूर्ण समाजामध्ये एकोपा एकजूट निर्माण करणं हे उद्दिष्ट आहेत. खास करून आपल्या आगरी कोळी समाजाचे, आगरी कोळी समाजातील क्रिकेट व इतर क्रीडा खेळातून निवृत्त झालेले व त्यापासून परावृत्त झालेल्या वयस्कर खेळाडूंना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणं व त्यांना प्रोत्साहित करून उत्तेजन देणं व अशा खेळाडूंचे आरोग्य उत्कृष्ट राहण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं हे देखील खूप मोठं ध्येय आहे. विचार केला मित्रांनो, आगरी कोळी समाज नवनियुक्त वकील, सीए, डॉक्टर, इंजिनियर तसेच जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान देखील आपल्या समाजाच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड ऑन साईडला इथे 2 धावा काढण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कुठेतरी कमी पडला गेला, अडकला गेला रवी तरे. दुसरा गडी बाद घोडबंदर संघाचा. धावसंख्या आहे ती म्हणजेच 8. त्यानंतर मित्रांनो रक्तदान शिबिर तसेच नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करणं हे देखील उद्देश आहेत आगरी कोळी समाजाचे. आगरी कोळी समाजातील वधूवर मेळाव्यासाठी पाणी या बाजूला येऊ दे, लेपला जी समोरची साईड स्क्रीन आहे तिकडे या. ओके, थँक्यू. आगरी कोळी समाजातील वधूवर मेळाव्यासाठी आर्थिक मदत करणं हे देखील उद्देश आहे आगरी कोळी समाजाचा. संस्थेमार्फत आगरी कोळी समाजातील मुले व मुली यांचा बायोडोटा घेऊन त्यांची लग्न जमविणं हे देखील उद्देश आपल्या आगरी कोळी समाजाचा आहे. आतापर्यंत आपण विचार केला मित्रांनो 7,96,861 रुपये आर्थिक मदत म्हणून जवळपास 23 संघांच्या माध्यमातून आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही मदत केली गेलेली आहे. यावेळेस चांगला एफर्ट पाहायला मिळाला, पंच केला गेला, चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेसाठी चौकार. सुरेख फलंदाजी. पहिला सामना आपण पाहिला तर या जोडीनं कारनामा केला होता. एका साईडला ब्रायन, एकाच साईडला अलंकार तडे. तो ठरला होता मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या सामन्याचा हिरो आणि खास करून हा ठरला होता कोलशेतच्या मैदानावरचा बेस्ट बॉलर अलंकार तडे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा विचार केला मित्रांनो तर सर्वाधिक मालिकावीर आणि सर्वाधिक उत्कृष्ट फलंदाज ही जी पारितोषिका कोणत्या खेळाडूने घेतली असतील तर ते मी नाव घेईल अलंकार तरे. सर्वाधिक षटकार ज्याच्या नावावर आहेत, सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत, एक प्रकारे म्हणायचं गेलं सर्वाधिक हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर आहेत, तो हा खेळाडू एक महत्वपूर्ण खेळाडू, एक महत्वपूर्ण मी म्हणेल फलंदाज घोडबंदर मास्टर्स या संघाचा. वाघवेल संघाला देखील कमी लेखता कामा नाहीये. मस्त मित्रांनो यावेळेस इनसाइड आउटचा फटका, हा कॅच होईल का? प्रयत्न करायला हवा होता मी मित्र म्हणेल, कारण ही लढत मौल्यवान आहे. या लढतीमध्ये जिंकणं खूप गरजेचं आहे आणि यावेळेस मला तरी वाटते हा जो प्रयत्न झाला असता कदाचित तर नक्कीच जेलच्या रेषेपर्यंत हा शतरक्षक पोहोचू शकला असता. मात्र विचार केला नाही, आत्मविश्वास थोडासा कमी पडला गेला, नाही मी पोहोचू शकत नाहीये या कारणास्तव 1 बॉन्स साठी मात्र प्रतीक्षा या शतरक्षकांना गेली. तत्पूर्वी आपण पाहिला 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं मात्र धावफलक आपण पाहतोय, धावा 14 पाहायला मिळते आहेत. घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करतोय. डिफेंडर चॅम्पियन म्हणून या संघाकडे पाहिलं जातं, कारण हा संघ ज्या वेळेस नाणेफेक जिंकतोय त्या वेळेस शतरक्षण स्वीकारतोय. लक्षात ठेवा, चेसिंग हे सर्वात आवडतं आहे घोडबंदर या संघासाठी. यावेळेस मात्र बॅटिंग करावी लागत आहे आज. या कारणास्तव नक्कीच एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून आपण पाहिलं तर
71 धावा, एक मोठं आव्हान समोर ठेवलं होतं नारंगी या संघाच्या, हे देखील विसरता कामा नाहीये. आणि हे 4 षटकं आहेत आणि या 4 षटकांमध्ये किती धावेचं टार्गेट असेल? 60 धावा, 50 धावा. मात्र 50+ ही धावसंख्या जरी झाली या 4 षटकांमध्ये तरी देखील घोडबंदर संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. मी तर म्हणेल वाघवीर संघाला 40च्या घरामध्ये कसं थांबवता येईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. 40 आकडा क्रॉस न होता 40च्या आतमध्ये आपल्याला घोडबंदर अडवायचं आहे, तर कुठेतरी मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण राहू शकू. कालचा दिवस, कालची वेळ, पहिला सामना मित्रांनो नंदू पाटील खेळला नव्हता. दुसऱ्या सामन्यामध्ये याच वेळेस नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, डावखुरी हाताचा खेळाडू, आणि नंदू पाटीलनं मात्र सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती. यावेळेस सुरेख फाटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, अतिशय सुरेख झेल. मात्र काय षटकार जबरदस्त कॅच पकडला, जबरदस्त कॅच पकडला. मात्र आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकला नाहीये. पाय मात्र टच झाला तो लाईनला, सीमा रेषेला पाय टच झाला. अन्यथा नक्कीच या स्पर्धेमधला सर्वात बेस्ट कॅच याची वर्णी नक्कीच लागली असती. अतिशय सुरेख नंदू पाटील, कौतुक करतो मित्रा मी तुझं. 6 धावा गेल्या मात्र अतिशय नंदू पाटील नाही आहेत. कोण आहे? नंदू पाटील नाही, नवनाथ आहे त्या ठिकाणी. धाव संख्या 22 या ठिकाणी आपण पाहतोय. भगवंतदादा पाटील माईक सोबत माझ्यासोबत जुडले गेलेले आहेत. चर्चा केली जाईल मित्रांनो भगवंतदादा सोबत देखील. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू. चेंडूला मात्र डिफेन्स करावा लागला. थोडीशी पायाला इजा जाणवत आहे, कारण आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार अडवण्याचा प्रयत्न अलंकार तऱ्हेनं केला होता आणि त्या कारणास्तव थोडीशी पायाला इजा झाली होती. आणि ती इजा, ती दुखापत आहे, ती जाणवत आहे. जेणेकरून अलंकार तरे जो रनअप करतोय त्यामध्ये ती जाणवत आहे दुखापत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेल्या आहेत. भरत राऊत थोडस थांबवतोय माहितीसाठी. आगरी बाणा मंडळ एकसर यांनी एकसर गावाचे मार्गदर्शक फलक जे सर्व ठिकाणी लावलेले आहेत, कारण आपल्याला माहित आहे आपली आगरी कोळी गावं आता त्यांचं अस्तित्व मिटत चाललेलं आहे. ते अस्तित्व टिकवण्यासाठी पद्माकर म्हात्रे, संजय भोईर यांनी प्रयत्न करून एकसर कोलिवडी, त्यानंतर एकसर तळेपाकाडे, एकसर ठाकूर पाकाडे या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले आहेत आणि आपल्या गावाचं अस्तित्व टिकवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं आपल्या मंडळाच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद. आगरी बाणा मंडळ आहे ते. भरत राऊत त्याची जरा नोंद घ्या आणि तुम्ही 2 शब्द बोला. नक्कीच मित्रांनो, नक्कीच भगवंतदादा पाटील ज्याप्रमाणे म्हटलं की आपला समाज आज आपण जर विचार केला मित्रांनो, प्रत्येक जण आपापल्या समाजासाठी भांडत आहेत. प्रत्येक जण आता रस्त्यावर देखील उतरत आहेत आपल्या हक्कासाठी, आपल्या समाजाच्या हक्कासाठी, आपल्या समाजाच्या लढ्यासाठी मित्रांनो मैदानाच्या खास करून रस्त्यावर देखील उतरत आहेत. मात्र आपला समाज अजूनही शांत का आहे? आपला समाज एकत्र यायला हवा, आपल्या समाजाने देखील प्रगती करायला हवी आणि त्यासाठी मित्रांनो प्रत्येक आगरी व्यक्तीनं आपल्या समाजाचा अभिमान बाळगायला हवा. आणि ते जर तसं झालं तर नक्कीच आपला समाज देखील मोठ्या प्रमाणात पुढे येईल. यावेळेस आडव्या बॅटनं डाऊन द ग्राउंड हा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळला जातोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. मी वारंवार मित्रांनो ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या वेळेस मी हेच म्हणतोय की आगरी कोळी समाज, लोकांचं असं मत आहे की आगरी कोळी समाज फक्त क्रिकेट खेळतोय. मित्रांनो तसं नाहीये. आगरी कोळी समाज फक्त क्रिकेटच खेळत नाहीये, तर आगरी कोळी समाजानं आपली खास करून सामाजिक बांधिलकी देखील जोपासून ठेवलेली आहे. आपल्या समाजाचं नाव पुढे कसं येईल याचा देखील वारंवार प्रयत्न आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केला जातोय. निमित्त काय तर क्रिकेटचं. ज्या वेळेस इंग्रजांची सत्ता आपल्या भारत देशावर होती, यावेळेस समस्तान स्टोक आहे. अलंकार तरी यांचा जेल, डॉक्टर जेलच्या खाली बिग विकेट, सर्वात मोठी विकेट. घोडबंदर संघाचा फलंदाज अलंकार तरे बॅक टू द पॅव्हलियन. तर त्या विषयाकडे वळतो मित्रांनो. ज्यावेळेस भारत देशावर इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस आपल्या भारतीय लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकानं सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला होता.
त्याप्रमाणे आपल्या आगरी कोळी समाजानं हा क्रिकेट उत्सव सुद्धा खास करून चालू केलेला आहे. जो आपला समाज आगरी कोळी समाज जो आपला कुठेतरी भरकटला आहे, तो समाज क्रिकेटच्या निमित्तानं का होईना मात्र कुठेतरी एकत्र येईल आणि आपल्या समाजाविषयी त्या प्रत्येक खेळाडूला माहिती देता येईल, हे उद्दिष्ट आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं. सामन्याच्या दिशेने वळतोय मित्रांनो, चर्चा सुरू राहणार आहे. भगवान पाटील साहेब आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत मायक्रोफोनवर. 24 धावा आणि 24 धावसंख्येवर 3 विकेट. मी भगवान यस, तुमची माहिती चांगली आहे. गेली 21 वर्ष आपण हे सगळं काम करतोय मंडळाचं, तर नक्कीच पुढे आता आमच्यावरती संकट आलेलं आहे. मंडळाचं लेटर गेलेलं आहे, कारण मेट्रो कारशेड राई मुर्दा मोरवा गावाच्या पाठीमागे जबरदस्तीने टाकण्यात आलेला आहे. त्याला विरोध करतोय आम्ही ग्रामस्थ. तर मंडळाला विनंती आहे की तुम्ही आमच्यासोबत या. बस नक्कीच भगवंतदा, पण खरोखरच मी देखील व्हॉट्सअपद्वारे ते मेसेज बरेचसे वाचले होते. एक मला आवडलं त्यामध्ये भगवंतदा, त्यावेळेस ज्यावेळेस कारशेडचा निर्णय घेतला गेला, राई गावाच्या मागे कारशेड उभारलं जाईल, त्यावेळेस जे आपले आगरी समाजाचे नेते आहेत त्यांनी आपला पक्ष न पाहता आपला समाज पाहिला. सगळे एकत्र आले, सगळे एकत्र आले. ही खूप अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी आणि ते आम्ही करू देणार नाही आहे. नक्कीच खरोखरच ज्यावेळेस आपल्या लोकांवर अडचण येतील त्यावेळेस हे थांबवणं गरजेचं. यावेळेस सुरेख फटका येतोय, बिग फटका, 6 धावा, षटकार. अनेक मित्रांनो अशा अडचणी आपल्या समाजावर राहतीलच मित्र म्हणेन, त्यावेळेस आपल्याला एकजुटीनं उभं राहणं खूप गरजेचं आहे. भगवंताने म्हटलं की यावेळेस आम्हाला तुमची गरज आहे, आपल्या समाजाची गरज आहे, मात्र आम्हाला नाही आहे तर आपल्या आगरी लोकांना आपल्या आगरी समाजाची गरज आहे. तर एकत्र येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 24 धाव फलकावर धावा झालेल्या आहेत, 30 धावा, माफ करा, 30 धावा झालेल्या आहेत. यावेळी डाऊन द ग्राउंड लॉफ केला गेला, डीप लॉंग ऑफ रिझर्व मध्ये डॉक्टर डाकी चेंडूला फील्ड करतायत. फेक जाईपर्यंत 2 धावा. धावसंख्या आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 32. 40च्या घरामध्ये घोडबंदर संघाला थांबवणं खूप गरजेचं आहे. वाघवीड या संघाला जर 50च्या घरामध्ये घोडबंदर संघ पोहोचला तर वाघवीड संघासाठी ते धोकादायक ठरू शकेल. मात्र काय घडेल, काय गेम प्लॅन असेल, काय प्लॅनिंग असेल या दोन संघांची मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला गजानन डाकी एक वेगळ्या लुकमध्ये, यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्मार्टीकडून 1 धाव. पारंपरिक पेहराव, कोळ्यांचा पारंपरिक पेहराव, सुरका आणि टी शर्ट, त्यानंतर डोक्यावर एकविरीची कॅप, टोपी या लुक मध्ये आलेले आहेत गजानन डाके साहेब. मात्र जर मुच्छे जर आपण पाहिली तर मुच्छे मात्र थोडीशी अलग आहेत. नथुलाल जैसी हे तो अलग सी मुच्छे है, खानदानी मुच्छे. एक नक्कीच या चेंडूनंतर चर्चा करेल. इथे गडी बाद परतावं लागेल, ब्रायनला परतावं लागेल. आणखीन एक मोठी सफलता. भगवान दादा, तुला माहिती आहे वीरप्पन म्हणून एक डाकू होता. हो, त्याप्रमाणे मी म्हणेन आपली मुच्छे ठेवलेले आहेत गजानन डाकी साहेबांना. आताचा जो पुष्प आलेला आहे तो यांच्यावरतीच आलेला आहे. यस यस यस. त्यांना पुष्पाचा डान्स करायला सांग. नाही, डान्स करण्यामध्ये वाघवेळ संघाचा एकच व्यक्ती माहीर आहे, गोल्डन मॅन विलास पाटील. तो त्यांच्या समस्त कुटुंबासोबत डान्स करतो आणि आपले व्हिडिओ नेहमी वेबसाईटवर अपलोड करत असतो. चांगल्या कमेंट्स असतात त्या व्हिडिओला विलास पाटील यांच्या. धावसंख्या, चला सामनाकडे वळतो मित्रांनो, थोडंसं मनोरंजनाकडे वळालो होतो. धावसंख्या 33 धावा, 4 गडी बाद झालेल्या आहेत. ते म्हणजेच घोडबंदर या संघाचे शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतोय, प्रयत्न म्हटलं तर इंग्रजी माध्यमाच्या माध्यमातून मी गुरुवारी आहेत कराटेच्या, खास करून एक चांगले ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहेत आणि खास करून मार्गदर्शन देखील करतायत इंग्रजी शाळेच्या माध्यमातून अनेक मुलांना. आणि त्याकडून जो वेळ मिळतोय तो वेळ खास करून प्रयत्न क्रिकेटला देतोय, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच खेळाडूकडे चेंडू मात्र हातामध्ये दिला जातोय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. विक्रम घरत नॉन स्ट्राईक एंडवर आहे, अजिंक्य तरे स्ट्राईक एंडवर आहेत. मात्र काय अजिंक्यच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील की विक्रम घरतच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील? आपण विक्रम घरतच्या बॅटमधून अनेक मॅच मध्ये मोठमोठ्या पारी पाहिलेल्या आहेत. तोच विक्रम घरत नॉन स्ट्राईक एंडला आहे. भाईंदर कोन्सेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली.
पंच मात्र दोन्ही पंच आपण पाहिलं तर स्थिर आहेत. मात्र पुन्हा एकदा प्रामाणिक क्रिकेट दाखवताना याला म्हणतायत खरा क्रिकेट. स्वतःहून बाहेर निघतोय अजिंक्य तरे. हे आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं क्रिकेट. लक्षात ठेवा, जे यंगस्टर्स आम्हाला लाईव्ह पाहत असतील, मोठमोठे ऑर्गनायझर असतील, त्यांना देखील या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळत नसेल. पुन्हा एकदा पहा, 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गजाननजी टाके साहेब यांच्याकडून आलेलं आहे अजिंक्यसाठी. कारण जे प्रामाणिकपणा दाखवला मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य, त्याबद्दल खरोखरच तुझं धन्यवाद व्यक्त करतोय. कारण जो प्रामाणिकपणा मोहन घरतनं दाखवला होता, किती महत्वाची विकेट मित्रांनो मोहन घरत यांची पांडू संघाच्या अगेन्स्ट. मात्र त्याने पाहिलं नाही, मी बाद आहे, मी आऊट आहे, मला बाहेर निघायचं आहे. याला म्हणतात खरं क्रिकेट, याला म्हणतात खरा खेळाडू. ज्याच्या रक्तात खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे मित्रांनो, हा प्रामाणिकपणा प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. धावसंख्या 33. 200 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य तुमच्यासाठी आलेला आहे गजानन डाके साहेब यांच्याकडून. 33 धावा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोरम चेंडू हाताळला होता. हा मात्र सिंगलनं पूर्ण केला गेला. एक धाव इथे अंकित केली जाईल. सागर वैती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 34 आपण पाहतोय. अजूनही विचार केला आपण, 4 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आणि विक्रम गरत यांच्या माहितीसाठी धावसंख्या आहे ती म्हणजे 34. रूपचंद ठाकूर यावेळेस सुरेख फटका डाऊन द ग्राउंड. चेंडूला खेळला गेला डीप लॉंग ऑन रिजन मध्ये. तर अवधी 10 मिनिटं आहेत. जे कोणी जेवायचे आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की लगेचच जेवणाच्या काउंटर पाशी जा, कारण 10 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद केलं जाईल. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अवधी 10 मिनिटाचा आहे. जे कोणी जेवायचे असतील त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धावसंख्या 36. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. विथ द टर्न यावेळेस स्वीप केला गेला चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. मिळतोय हा चौकार. अतिशय सुरेख फटका. या चौकारनं मात्र धावसंख्या ओलांडली जाते, ती म्हणजे 40 धावा धाव फलकावर लागत आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर एका चांगल्या स्थितीमध्ये घोडबंदर संघ पाहायला मिळेल. जर तसं झालं नाहीये तर मात्र मी म्हणेल एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला वाघवेल संघ पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू, मी तर म्हणेल अर्ध भवितव्य या 2 चेंडूवर आहे या सामन्याचं. विचार केला जातोय, सागर वैती सोबत चर्चा केल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू, ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रयत्न करतोय, त्यामुळेच नक्कीच थोडीशी चर्चा केली गेली की पुढचा चेंडू प्रयत्नाचा कसा असेल. यावेळेस पुन्हा एकदा विथ द टर्न चेंडूला अक्रॉस अँगलला खेळला गेला. एक धाव व्यवस्थितरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली फेकी केली होती, मात्र फेकी व्यवस्थित बॅकअप करता आली नाही. आणि यावेळेस या प्राप्त केल्या गेल्या त्या 2 धावा. धावसंख्या 42. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. एका साईडला आपण पाहिलं घोडबंदर संघ म्हटलं, अलंकार तरे विक्रम घरत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अलंकार डगआउट मध्ये बसलेला आहे. धावसंख्या 42 धाव फलकावर लागलेली आहे. त्याप्रमाणे वाघवेळ संघाचे देखील काही खेळाडू महत्वाचे आहेत. त्यामध्ये नाव घ्यायचं गेलं नंदू पाटील, एक मोठं नाव. त्यानंतर म्हणायचं गेलं गणेश मनेरा, तानाजी पाटील आज प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. मात्र विलास पाटीलला विसरता कामा नये. ज्या विलास पाटीलला पहिल्या सामन्यामध्ये षटकार ठोकले होते, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ज्या विलासला खास करून भेटला होता, तो विलास पाटील प्लेइंग 11 मध्ये आज पाहायला मिळतोय. थोडंसं नक्कीच बदल पाहायला मिळतोय वाघवीळच्या या प्लेइंग 11 मध्ये घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट खेळताना. मिस्तान स्टोक आहे, चेंडू हवेत, काय हा जेल होईल का? शेवटच्या क्षणी, अंतिम क्षणी जाता जाता मात्र प्रयत्न आणखीन एक धक्का देऊन जातोय घोडबंदर या संघाला. 42 या धावसंख्येवर घोडबंदर संघ थांबला जातोय. 43 धावेचं आव्हान वाघवीळ या संघासमोर त्या ठिकाणी ठेवलं जात आहे. 24 चेंडू 43 धावा. जितकं आव्हान सोपं वाटतं तितकं आव्हान ते सोपं नाहीये. ते आव्हान सोपं का नाहीये?
कारण घोडबंदर संघाजवळ ती गोलंदाजी आहे. प्रभाकर मात्रे, कोलशेत अरुण मास्टर. भोईर, त्यानंतर म्हणायचं गेलं अलंकार तरे, हॅलो. विक्रम गरत, हे नामवंत गोलंदाज त्या संघामध्ये आहेत. रवी तरेला देखील विसरता कामा नाहीये. तर त्यामुळे काही घडू शकतं. चला बोलूया आपण टॉस बॉक्सच्या कोलशेत दिशेनं. आणि भाईंदर. कोलशेत संघाचे संघनायक या. आणि परत या. NS भाईंदर संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. भगवान पाटील त्या ठिकाणी मायक्रोफोनवर असतील. मी माझा माईक सुपूर्द करतोय भगवान दादा पाटील यांच्या दिशेनं. कोलशेत आणि भाईंदर. नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जातोय. पण नाव काय त्यांचं जावायचं? भूपेंद्र पाटील की मात्रे? भूपेंद्र पाटील भिवंडीचे आहेत ते आणि त्यांची टीम आपल्याकडे नक्कीच घेऊन येणार आहेत. भिवंडीची आहे त्यांनी ना तुम्हाला खेळ. हा हो भरत राऊत. भिवंडीची टीम सुद्धा पुढच्या वेळेला आपल्यात नक्कीच असेल. कोलशेत कोलशेत आणि भाईंदर येते. हॅलो. भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. कोलशेत मास्टर्स आणि भाईंदर. पहिला उभे राहा, फोटो काढा आणि मग उडवायचं बोलायचं ते बोलतील. हा काय बोलायचं ते. भूपेंद्र पाटील जावई, नानांचे जावई. ते बोलतील. काय पडले जरा प्रकाश खाली. परत करायचं. ओके ओके चला. उभाच आहे बरं झाला. बघा पाहुण्याने उभा टॉस केला. आता आरवा करा. इथेच करा ते. बॅट भाईंदर आगरी. बॅट पहिलाच बोलले होते ना. जाऊ दे चला. भाईंदर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. खेळवायचा आहे. चला. भरत राऊत वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. कारण आपल्याला पुन्हा एकदा 5 वाजता मैदान खाली करायचं आहे. ए, 5 ने दिमाग में बहुत हलचल मचाई है भगवान पाटिल. 5 का दम. चला सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्या गेलेल्या आहेत आणि 5 वाजता मैदान रिकामी करायचं आहे. त्या कारणास्तव कदाचित पुन्हा एकदा आम्हाला षटकांमध्ये कपात करावी लागेल. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवंतदादा पाटील यांच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत देखील पोहोचली गेली. सलामीची जोडी वाघवेळ संघाची. ज्या वाघवेळ संघाच्या खेळाडूविषयी नेहमी चर्चा का असते? कारण हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतोय. अनेक डान्स आपल्या कुटुंबियांसोबत हा खेळाडू नेहमी वेबसाईट खास करून टाकत असतोय आणि भरपूर लाईक देखील दिले जात आहेत. अनेक मोठमोठे खास करून सितारे या खेळाडूच्या सोबत होते. यावेळेस काय गडी बाद आहे का? यस प्ले डाऊनच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय वाघवीड या संघाला. विलास पाटील ज्या व्यक्तीला गोल्डन मॅनच्या माध्यमातून ओळखलं जातं तो खेळाडू मात्र परततोय बॅक टू द पॅव्हिलियन.
विलास पाटील. आता जर एखादा डीजे वाला असता तर नक्कीच ते गाणं देखील वाजवण्यासाठी मी लावलं असतं. अगं पोरी तू सपनाने ये ना. बऱ्याचशा डान्स विलास पाटील यांचे पाहिले होते. त्यानंतर भरपूर काही खास करून लोढा आमच्या गावानं लोढा आला या गाण्यावर देखील त्यांच्या सौभागी सोबत विलास पाटीलने डान्स केला होता. तो देखील डान्स मी तर म्हणेल संपूर्ण पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला होता. मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. तो हा विलास पाटील परततोय डगआउट मध्ये. धाव फलक आपण पाहतोय. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 0. मात्र विकेटचा आपण जर क्रमवारी पाहिली तर एक आकडा विकेटच्या क्रमवारीवर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. अरुण भोईर ज्याला विकेट टेकर गोलंदाज म्हणून संबोधलं जातं घोडबंदर मास्टरच्या संघाच्या माध्यमातून खेळताना आणि तोच गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अरुण स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच भरत गोंदले. यावेळेस पंच केलं गेलं. पॉइंटच्या दिशेनं एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. 43 धावा आव्हान मी तर म्हणेन थोडंसं तोकडा आहे. एका मी तर म्हणेन चांगल्या योग्य त्या क्रमांकावर घोडबंदर संघाला थांबवण्याचं काम वाघवेळी या संघानं केलेलं आहे. मात्र घोडबंदर असा एक संघ आहे की धावसंख्या कोणतीही असू द्या 24 चेंडू 18 धावा का नाही असू द्या मात्र त्या धावा पूर्ण समोरच्या संघाला करून नाही द्यायच्या हे ध्येय नेहमी तो आपल्या संघ आपल्यामध्ये ठेवतोय. त्या कारणास्तव ते नक्कीच प्रयत्नाची कष्ट करताना अनेक स्पर्धेमध्ये आपण घोडबंदर संघाला पाहिलेला आहे. इथे मात्र थोडंसं थंड डोकं. आपलं मनोगत व्यक्त करा. यस भगवान पाटील साहेब. भगवान पाटील साहेब काय झालं. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला जातोय. मी तर म्हणेन एखादा सल्ला जर द्यायचा गेला तर ॲज अ कॉमेडिटर म्हणून मी तर म्हणेन थोडासा विचार करावा लागेल. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट खेळावं लागेल वाघवेळ या संघाला. कारण घोडबंदर संघ नक्कीच हार पत्करणारा हा संघ नाहीये. लढण्यासाठी नेहमी प्रवृत्त असणारा हा संघ आहे. ते मात्र उडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल वंडरफुल अतिशय सुरेख फटका गणेश मनेरा यांच्या बॅट मधून बऱ्याच कालावधीनंतर मी षटकार पाहतोय आणि हे मी तर म्हणेल वाघवेल संघासाठी खूप फायदेशीर असेल. कारण आउटफॉर्म हा खेळाडू आहे. इथे मात्र या मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म केली करताना गणेश मनेरा हा एक मोठा खेळाडू. या खेळाडूकडे नक्कीच एक मोठा खेळाडू म्हणून पाहिलं जातं. अनेक मोठमोठे फटके या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. सर्वात लांब लचक षटकार मारण्याचा मान देखील याच खेळाडूनं पटकावलेला आहे. लक्षात ठेवा तो विक्रम या खेळाडूने केलेला आहे. तो आहे हा गणेश मनेरा. यावेळेस कमबॅक करतोय. हा चेंडू आपण पाहिला तर कोलवट टप्प्याचा चेंडू टाकला होता. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर गणेशला मात्र परतावा लागला असता. एक धाव इथे पूर्ण केली गेली. वेलकम अमित तरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. द ग्रेट ऑर्गनायझर एक सर्वात मोठी स्पर्धा अमित तरे यांची खास करून त्या घोडबंदरच्या नगरीमध्ये येत आहे. मित्रांनो अलंकार तरे यांची देखील एक सर्वात मोठी स्पर्धा येत्या 23 तारखेपासून येत आहे. यावेळेस मस्तन स्टोक आहे. चेंडू काही हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप होता आणि याचा फायदा मात्र उचलला गेला. येत आहेत त्या 2 धावा. 2 धावेने मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 10 धावा. षटक पूर्ण झालं पहिलं आणि मी तर म्हणेल योग्य त्या स्थितीमध्ये योग्य त्या सरासरीवर योग्य त्या दिशेनं आणि व्यवस्थित एका ट्रॅक मधून वाघवेल संघाची गाडी सुरू आहे. एकसर गावाच्या पश्चिमेस मित्रांनो
पहिलं षटक पूर्ण, धावसंख्या 10, एक गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस सुरेख फटका मिळतोय हा चौकार. गॅप मध्ये हा चेंडू खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेनं. मात्र पुन्हा एकदा गणेश मनेरा हे नाव पुढं. गणेश मनेरा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना. तब्बल जर विचार केला गणेश मनेरा यांचा तर 4 चेंडू मध्ये 11 या धावसंख्येवर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि संघाला मात्र नेऊन ठेवतोय 14 या धावसंख्येवर. टाळ्यांचा कडकडाट, डगआउट मध्ये जल्लोष, जे डगआउट मधून खास करून चेअरअप केलं जात आहे गणेश मनेरा यांना. कारण बऱ्याचशा वेळानंतर मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पारी खेळताना वाघवेल संघाच्या माध्यमातून दिसतोय. अखोडे टप्प्याचा चेंडू यावेळेस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, अरुण भोईर त्या ठिकाणी आहेत, कोणतीही चुकी होत नाहीये. गणेश मनेरा नावाचं वादळ मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलं. एक मोठी सफलता. गणेश मनेरा बॅक टू द पॅव्हलियन. या वेळेस हा बिग हिट, हा मोठा फटका. मात्र हा प्रहार कोणाच्या अगेन्स्ट केला गेला तर हा प्रहार अलंकार तरेसारख्या नामवंत खेळाडूच्या अगेन्स्ट हा प्रहार केला गेला. तर अलंकार म्हटलं तर एक मोठा खेळाडू, अलंकार म्हटलं तर एक मोठं नाव आणि या अलंकारला मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस देखील झाला भरत गोंदले यांच्या बॅट मधून. डावखुरे हाताचा खेळाडू मित्रांनो या मैदानावर नेहमीच सक्सेस झालेला आहे आणि इथे मात्र भरत गोंधळे हा डावखुरे हाताचा खेळाडू सक्सेस होताना पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. अमेस्टन स्टोक चेंडू हवेत, जयेश घरत त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. हा झेल सुटला गेला. इथे येत त्या म्हणजेच या 2 धावा. चळविचळ सुरू आहे. सामना एका बाजूने आपण पाहतोय तर ज्याप्रमाणे जी गाडी वाघवेल संघाचे सुटलेले आहे त्याप्रमाणे मी तर म्हणेल की जो वाघवेल संघानं वेग पकडलेला त्या वेगानं वाघवेल संघ असाच पुढे चालत राहिला तर नक्कीच अडचणीमध्ये सापडू शकेल घोडबंदर संघ. इथे थोडासा विचारपूर्वक नक्कीच खेळावं लागेल वाघवेल संघाला, तर विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल घोडबंदर या संघाला. धावसंख्या 22 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आतापर्यंत सर्वात मोठं काम आगरी बाणा या मंडळानं केलेलं काम काय आहे या गोष्टीकडे देखील मी वळणार आहे मित्रांनो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज देखील बीट होतोय, यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी आपण बीट होताना पाहतोय. मात्र ही एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. कदाचित हा चेंडू बॅटला ब्रश करून गेला होता, झेल पकडण्याची देखील संधी होती. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 13 चेंडूंचा विचार केला तर 13 चेंडू मध्ये 20 धावेची गरज. म्हणजे चेंडू आणि धावा जर यांचा जर विचार केला तर 7 धावेचा फरक जाणवत आहे. मात्र हा 7 धावेचा फरक देखील खूप महत्वाचा ठरू शकेल घोडबंदर या संघासाठी. जर विचार केला तर 7 पुन्हा एकदा 7 आकडा पुन्हा एकदा समोर येतोय. 7 धावेचा फरक जाणवत आहे चेंडू आणि धावा यांच्यामधील. तो फरक भरून काढला जाईल की तो फरक तसाच ठेवला जाईल. यावेळेस प्लेसमेंटच्या माध्यमातून पॉइंटच्या रिझल्ट मध्ये ढकलून काढतोय चेंडू, मात्र दोन्ही पायाच्या मधून निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय हा चौकार.
का या प्रकारे शतरक्षण घोडबंदर संघाचं कुठे झालं होतं? मी तर म्हणे नक्कीच कधी आणि कुठेही झालं नाहीये. आज जे शतरक्षण घोडबंदर संघाचं होतं, आज ज्या घोडबंदर संघाकडून चुका पाहायला मिळत आहेत, या चुका तब्बल 7 वर्षामध्ये मी कधी आणि कुठेही पाहिल्या नाहीयेत. या अशा क्रुशियल कंडिशनला या चुका नक्कीच घोडबंदर संघाला महागात पडू शकतील. धाव संख्या 27. आता मात्र समीकरण बदलतं. आता जर विचार केला आपण, चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या आहेत त्या 16. 12 चेंडू 16 धावा. थोडस विचार करावा लागेल, थोडंसं डोकं शांत ठेवावं लागेल, थोडंसं गेम मध्ये परत यावं लागेल. घोडबंदर या संघाला या सामन्यामध्ये जीव आणायचा असेल तर काय करावं लागेल? मी तर म्हणेल महत्वाचं षटक प्रभाकर मात्रे यांना हातलावं लागेल. काही विकेट प्रभाकर मात्रे यांना काढावे लागतील आपल्या या 6 चेंडूमध्ये, तर कुठेतरी घोडबंदर संघ यू टर्न घेऊ शकेल. अन्यथा घोडबंदर संघ नक्कीच यू टर्न घेणं अशक्य आहे. एकसर बी ची स्पर्धा मित्रांनो, आणि नक्कीच अनेक नामवंत व्यक्तींना मित्रांनो या स्पर्धेला हातभार लावलेला आहेत आणि जुने जाणते खेळाडू देखील खास करून उपस्थित राहिलेले आहेत या स्पर्धेला. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा हाताळला जातोय. कौतुक करेन मी प्रभाकर मात्रे यांचं. हे षटक निर्णायक असेल. हे षटक दिशा आणि दशा, मी म्हणेल दिशा आणि दशा, या सामन्याची दिशा आणि दशा काय आहे हे येणारे 6 चेंडू दाखवतील. हा सामना कोणाच्या बाजूने कलाटणी घेईल आणि कोणाच्या बाजूने निर्णय लागला जाईल या सामन्याचा. येणारे हे 7 चेंडू नक्कीच परिस्थिती मित्रांनो आपल्याला दाखवेल या सामन्याची. यावेळेस क्लिंग बोल्ड यशस्वी षटक. 2 चेंडू, एकही धाव नाहीये, गडी बाद. मित्रांनो, एकसर गावाच्या पश्चिमेस जे 120 फूट रुंद एकसर गावाच्या मालकीची, खास करून शेतातून मित्रांनो, एकसर गावाच्या आपल्या आगरी लोकांच्या मालकीच्या जमिनीतून शेतातून लिंक रोड जो बांधला गेला होता, त्या रस्त्याला एकसर गाव हे नाव दिलं गेलं नव्हतं. कठोर प्रयत्न केले गेले, अनेकांसोबत चर्चा केली गेली, मात्र बीएमसी आणि एमएमआरडी ने मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यावेळेस आगरी बाणा हे मंडळ पुढे आलं आणि आगरी बाणा या मंडळानं, मी म्हणेन जो प्रयत्न केला, जवळपास आपल्या हक्कासाठी, आपल्या आगरी पुत्रांसाठी, आपल्या भूमिपुत्रांसाठी लढा पुकारला आणि त्या लढ्यामध्ये मी म्हणेन आगरी बाणा हे मंडळ यशस्वी झालं. आज जर आपण पाहतोय तर जिथे एमएमआरडी तसेच बीएमसी न नामकरण केलं नव्हतं त्या रस्त्याचं, तिथे मात्र एकसर गाव हे नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि याचं श्रेय मी समस्त आगरी भूमिपुत्रांना देईल, खास करून आगरी बाणा या मंडळाला देईल. धन्यवाद आगरी बाणा. असंच आपल्याकडून सहकार्य एकसर गावकऱ्यांसाठी, हे आपल्या आगरी भूमिपुत्रांसाठी व्हायला हवं. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव षटक. मी मगाशीच म्हटलं होतं प्रभाकर मात्रे यांना काय करावं लागेल. प्रभाकर मात्रे यांना आपल्या गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील आणि खास करून विकेट काढाव्या लागतील, तरच कुठेतरी वाघवेळ संघावर प्रेशर मेंटेन होईल आणि ते काम, ती जबाबदारी प्रभाकर मात्रे मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना. का मित्रांनो, या व्यक्तीला यशस्वी संघनायक म्हणून म्हटलं होतं. आतापर्यंत योग्य ते मार्गदर्शन आणि एक चांगली पारी प्रभाकरच्या माध्यमातून, जरी फलंदाजी नसली तरी मात्र गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांना कलाटणी देण्याचं काम प्रभाकर मात्रे यांना केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते काम प्रभाकर मात्रे मैदानाच्या आतमध्ये करताना. सलग 3 चेंडू, एकही धाव नाहीये आणि 1 गडी बाद. जिथे समीकरण होतं 12 चेंडू 16 धावा, तिथे समीकरण बदलतं मित्रांनो. आता चेंडू शिल्लक आहेत ते 9, धावा करायच्या आहेत त्या 16. आता खऱ्या अर्थानं का होईना, मग आता थोडंसं प्रेशर मेंटेन झालेलं आहे ते वाघबीळ या संघावर. आडव्या बॅटना स्क्वेअर लेग रिजन मध्ये ब्रायन त्या ठिकाणी आहे. फक्त एकदा फेकी चुकीची. पुन्हा एकदा चुकी करताना मी मगाशी म्हटलं होतं, झालं गेलं विसरून जाऊन घोडबंदर संघानं शांत डोक्याने विचार करणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चुकी होताना मैदानाच्या आतमध्ये मिळतायत या 2 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 8, धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 14. 8 चेंडू 14 धावा. प्रभाकर मात्रे यांचे 2 हे चेंडू जे आहेत हे निर्णायक चेंडू असतील.
यावेळेस इनफिल्डच्या वरून इन टू द गॅप हा चेंडू कव्हर रिजन मध्ये एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 7 चेंडू मित्रांनो, 7 चेंडू अजूनही शिल्लक. धावा करायच्या आहेत त्या 12. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. 7-12 नाहीये, 7-12 मित्रांनो आपल्या आगरी भूमिपुत्राच्या नावावर आहे या जमिनीचा आणि त्यांच्या मेहरबानीमुळे आज आपल्याला जमीन प्राप्त, खास करून हे मैदान उपलब्ध झालेले आहे आणि ते भूमिपुत्र व्यासपीठावर बसले देखील आहेत कमलाकरजी पाटील साहेब, त्यांच्या नावावर या जमिनीचा 7-12 आहे. मात्र हा 7-12 कोणाच्या नावावर आहे? 7 चेंडू 12 धावा. काय या सामन्याचा 7-12 वाघवेलच्या बाजूने लागेल की घोडबंदरच्या बाजूनं? इथे मिस करतोय हा चेंडू. गडी बाद. या शेवटच्या चेंडूवर देखील सफलता प्राप्त करतो प्रभाकर मात्रे. पुन्हा एकदा यू टर्न घेतोय. घोडबंदर मास्टर्स या स्पर्धेमध्ये कमबॅक करतोय. एक निर्णायक षटक. मी मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, हे नंबर 3चं षटक या सामन्याची दशा आणि दिशा दाखवेल. मी का म्हटलं होतं की दशा आणि दिशा दाखवेल? कारण ते षटक प्रभाकर मात्रे यांचं होतं. जवळजवळ विचार केला प्रभाकर मात्रे यांच्या षटकाचा तर निव्वळ 4 धावा. 4 धावा आणि 2 सफलता. निर्णायक षटक. जर हा सामना घोडबंदर संघ जर जिंकला तर मात्र या सामन्याचं संपूर्ण श्रेय मी प्रभाकर मात्रे यांना देईन. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आणि वन ऑफ द ग्रेट कॅप्टन मिस्टर प्रभाकर मात्रे, घोडबंदर मास्टर्स. कौतुक करेल पुन्हा एकदा. समीकरण बदलतं. 6 चेंडू 12 धावा. मात्र टेन्शन, दडपण घोडबंदर संघावर आहे. कारण 4थं षटक कोणाकडे द्यायचं? 4थं षटक रवी तळेकर द्यायचं? 4थं षटक कोणाकडे द्यायचं याचा विचार सुरू आहे. ऑप्शन त्यांच्याकडे आहेत. विक्रम घरात ऑप्शन आहे, रवी तरी त्यांच्याकडे ऑप्शन आहे. मात्र या दोघांमध्ये कुणाची निवड केली जाईल? कदाचित रवीची निवड केली जाते. 6 चेंडू 12 धावेची गरज. मात्र प्रभाकर मात्रेनं काय किमया केली? जाता जाता प्रभाकर मात्रेनं वाघवीळ या संघाला एक मोठा धक्का, 440 ओळचा झटका मी म्हणेन दिला नंदू पाटीलच्या स्वरूपात. जर शेवटचे 6 चेंडू असते आणि नंदू पाटील जर क्रीजवर असता तर कदाचित मी म्हणेल मोठमोठे फटके पाहायला नक्कीच मिळाले असते. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर जाता जाता प्रभाकर मात्रे मात्र नंदू पाटीलची विकेट घेतोय आणि तिथेच मात्र या सामन्याला कलाटणी येते. एक बिग ब्लो. 6 चेंडू 12 धावा. रवी तरे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय राकेश या खेळाडूला पाहतोय. तो नॉन स्ट्राईकला आपण प्रयत्न या खेळाडूला पाहतोय. 6 चेंडू 12 धावा. गजानन डाकी इथे मात्र फेऱ्या मारतायत, हेरझरा मारतात. आपल्या आगरी भाषेत म्हणायचं गेलं तर हेरझरा मारतोय गजानन डाकी. कारण टेन्शन, दडपण सर्व काही मी म्हणेन जाणवत आहे गजानन डाकी यांच्यावर. 6 चेंडू 12 धावा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर सफलता. लेग बिफोरच्या स्वरूपात आणखीन एक धक्का वाघवीळ या संघाला. यस, प्ले डाऊन होतोय का? बोल्ड होतोय. इथे मात्र खरेखरच पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करतोय रवी तरे. इथे मात्र परत यावं लागेल ते म्हणजेच फलंदाज राकेश या खेळाडूला. अजूनही 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 12. 5 चेंडू 12 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. मी तर म्हणेल सामना 50-50 आहे. सामना 50-50 असू द्या किंवा सामना क्रॅकजेक असू द्या, मात्र सामन्यामध्ये क्रंच आहे. सामना अजूनही कडक आहे. त्या कारणास्तव मी तर म्हणेल सामना क्रॅकजेक असू द्या, 50-50 असू द्या, मात्र सामना ऑन आहे. मॅच ऑन आहे. काय घडेल काय बिघडेल, कुणाच्या बाजूने देईल निर्णय, कुणाच्या बाजूने लागेल कौल, या ठिकाणी एका साईडला आपण पाहतोय तर नक्कीच देवाच्या खास करून गर्जना केल्या जात आहेत की हे देवा आता तरी आम्हाला पाव, ही संधी आहे. मात्र काय कुणाच्या बाजूने निर्णय लागेल. चेंडू शिल्लक आहेत ते 5, धावा करायच्या आहेत त्या 12. पहिल्या चेंडूवर रवी तरे सफलता प्राप्त करतोय. 5 चेंडू. नवनाथ एक मोठा फलंदाज, एक सर्वात मोठा फलंदाज वाघवील या संघाचा. या वेळेस आल्या फेकून दिला डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. सामना पुन्हा एकदा वाघवीलच्या बाजूने टर्न अप होताना इथे मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं जातं. आता मात्र चेंडू शिल्लक 4 आणि या 4 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 6.
विकेटच्या दिशेने जाऊया. एक सस्पेन अजूनही आहे. ते सस्पेन म्हणजे विकेटचं सस्पेन आणि त्या विकेटच्या दिशेने जाऊया आपण. घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तब्बल 6 विकेट घोडबंदर संघाच्या गेल्या होत्या, तर वाघवीळ संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 5. त्यामुळे विकेटचं बेनिफिट देखील वाघवीळ या संघाजवळ आहे. चेंडू शिल्लक आहे 4, धावा करायच्या आहेत त्या 6, मात्र विकेटचं बेनिफिट हे वाघवीळ संघाजवळ आहे. यावेळेस आडवे बॅटने हा फटका जातो लॉंग लेग रिझन मध्ये, चेंडू डायव्हर्ट होतोय. अंतिम क्षणी चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला गेला. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. काय मॅच आहे, हाय व्होल्टेजची मॅच. आजचा दिवस खऱ्या अर्थानं मित्र म्हणेल रंगला गेला, गाजला गेला. या 2 संघांच्या माध्यमातून सामना कोणीही जिंकू द्या, सामना घोडबंदर संघ जिंकू द्या किंवा सामना वाघवीळ संघ जिंकू द्या, मात्र प्रेक्षकांची मन या दोन्ही संघांना मात्र जिंकलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 3, धावा करायच्या आहेत त्या 4. सुरेख चेंडू डाऊन द ग्राउंड. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाहीये, फक्त एक धाव. अजूनही चेंडूंचा विचार केला तर जवळपास 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 3, मात्र विकेटच्या बेनिफिटवर जरी या 2 चेंडू मध्ये 2 धावा जरी काढल्या तरी वाघवीळ संघ जिंकू शकेल. कारण घोडबंदर संघाच्या 6 विकेट आहेत तर वाघवीळ संघाच्या 5 विकेट आहेत. त्यामुळे या 2 चेंडू मध्ये 2 धावा जरी आल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर वाघवीळ संघ जिंकू शकेल. त्यामुळे नक्कीच पहा चल विचल सुरू आहे. आता मात्र कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं जाईल. अलंकार मात्र फेरबदल करतो क्षेत्ररक्षणामध्ये, कारण या 2 धावा खूप महत्वाच्या ठरतील. गोलंदाज रवी तरे स्ट्राईकला पण पाहता प्रयत्न, या प्रयत्न करावा लागेल आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी. आडवे बॅटने इनटू द गॅप, हा चेंडू जातोय सीमारेषा पार आणि ते मात्र वाघवीळ संघ इथे विजयी होतोय. अफलातून पारी, अतिशय सुंदर खेळी वाघवीळ या संघाकडून खेळली गेली. मी एक जजमेंट काढलं होतं, जर वाघवीळ संघानं 40च्या घरामध्ये घोडबंदर संघाला थांबवलं तर वाघवीळ संघ या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये परत येऊ शकतोय. आणि जर वाघवीळ संघानं, जर घोडबंदर संघानं